मैं हूं निहाली आपके साथ और आप देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। चलिए नजर डालते हैं आज की खबर की ओर। एक किंवदंती है कि सतपुड़ा पर्वत श्रृंखला में स्थित मीलघाट के आदिवासी भाई जगदम्बा के दर्शन के लिए माहौल नहीं जा पा रहे थे, इसलिए जगदम्बा माता स्वयं सतपुड़ा की तलहटी में प्रकट हुई थी। ये जगदम्बा अमरावती जिले के अंजनगांव सुरजी तालुका में स्थित मुन्हा देवी है। गौरतलब है कि महात्मा गांधी द्वारा देश में हरिजनों के लिए मंदिर खोलने के आंदोलन के दौरान हरिजनों के लिए खोला गया देश का पहला मंदिर मुन्हा देवी का है। गौरतलब है कि नवरात्रि के दौरान मेघाट के कई आदिवासी भाई आज भी बड़ी संख्या में इस मुन्हा देवी के दर्शन के लिए आते हैं। इस देवी के संबंध में एक और कथा कही जाती है। इसके अनुसार अंजनगांव सुरजी और आसपास के क्षेत्र में मुन्हा नामक राक्षस का आतंक था। इस राक्षस का नाश करने के लिए जगदम्बा माता प्रकट हुई और मुन्हड़ा नामक इस राक्षस को चीनी की छड़ी से बांधकर क्षेत्र के एक कुएं में कैद कर दिया। आज भी कहा जाता है कि चैत्र पूर्णिमा की रात को इस कुएं से आवाज आती है। खास बात यह है कि यह कुआं काफी समय से बंद है और इस पर महादेव का एक पिंड और नंदी स्थापित किया गया है। मुन्हा देवी संस्थान के अधिकारियों का कहना है कि एकमात्र स्थान है जहाँ कुएं पर महादेव का एक पिंड और नंदी स्थित है। ये है इतिहास। छत्रपति शिवाजी महाराज के सेनापति प्रतापराव गुर्जर ने लूटकर वापस लाए धन के कारण अचलपुर की ओर जाते समय मुन्हा देवी के दर्शन किए थे। आज भी कहा जाता है कि जिस कुएं में मुन्ह नाम का राक्षस कैद है उसमें खजाना है, इसलिए इस कुएं को खजाने वाला कुआं भी कहा जाता है। महात्मा गांधी ने उन्हें धन्यवाद दिया था। देश के सभी मंदिरों को हरिजनों के लिए खोलने के महात्मा गांधी द्वारा शुरू किए गए आंदोलन के दौरान उन्होंने मुन्हा देवी मंदिर संस्थान को हरिजनों को प्रवेश की अनुमति देने के लिए एक पत्र लिखा। महात्मा गांधी के पत्र के जवाब में उस समय मंदिर स्थानों के न्यायियों ने इस मंदिर को हरिजनों के लिए खोलने का निर्णय लिया। सहकार्य करा जमलो चला चला सहकार्य करा चला समोर चला चला सहकार्य करा चला समोर चला सहकार्य करा चला समोर चला काय सांगा देवीचं मी साहेबराव पखान अध्यक्ष जगदंबा देवी व संत जिंगराजी महाराज संस्थान मुन्हा देवी। इथलं वैशिष्ट्य हे की हे अत्यंत पुरातनकालीन संस्थान आहे। गेल्या आम्हाला डिपार्टमेंट करून असं कळलं वज्रलेपाची प्रक्रिया करत असताना की हे संस्थान 800 वर्षापूर्वीचं आहे। इथे जी मूर्ती आहे ती मूर्ती पूर्णाकृती आहे, त्यामुळे इथं देवीचं स्नान स्त्रिया करतात, बंद द्वार अवस्थेत त्या स्नान करतात। वज्रलेपाच्या प्रक्रियेला आम्हाला थोडासा वेळच झाला, कारण देवीचं मूर्ती आम्ही बघू शकत नव्हतो, प्रश्न होता आमच्या समोर। पण आम्ही ते एका निलिमा पाटील म्हणून एक त्या संदर्भातल्या तज्ज्ञ आहेत, त्यांच्या निदर्शनाखाली आम्ही ते वज्रलेपाची प्रक्रिया करून घेतली आणि ते प्रक्रिया करत असताना लक्षात आलं त्यांच्या डिपार्टमेंटच्या लोकांचा की ही मूर्ती 800 वर्षापूर्वीची आहे। कारण कोल्हापूरच्या देवी आणि या देवीशी साधर्म्य दाखवलेलं आहे। डोक्यावर बेलवपत्र आणि पिंड इथे आहे आणि कोल्हापूरला आहे। तर यामुळे त्यांनी आणि पाषाण त्या काळातले ते मूर्तीचं पाषाण आहे त्या पाषाणाचं परीक्षण करून त्यांनी लक्षात घेतलं की ही 800 वर्षापूर्वीची मूर्ती आहे। आमच्या इथल्या कोणाला काही माहीत नव्हतं हे किती वर्षापूर्वीची आहे, पण वज्रलेपाच्या प्रक्रियामुळे ती बाब क्लिअर झाली आणि आज ते त्याबद्दल जाणीव झाली लोकांना। काय आख्यायिका आहे? हां, याची आख्यायिका अशी आहे की इथे
मूर नावाच्या राक्षसाचा दहशत होती आणि त्या दहशतीला आळा घालण्याकरता देवीने इथे एक देवी इथं प्रगट झाली आणि त्याला बंदिस्त केलं आणि बाजूलाच महादेवाचे मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये पिंड आहे आणि त्या पिंडीच्या खाली विहीर आहे. त्या विहिरीमध्ये मूर नावाच्या त्या राक्षसाला बंदिस्त करून ठेवलेलं आहे अशी एक आख्यायिका आहे. परंतु एक बाब अशी आहे की ही झाली एक मंदिराच्या बद्दलची आख्यायिका आणि कथा. पण दुसरी बाब अशी आहे की ते जे पिंड आहे त्या पिंडीखाली विहीर आहे हे सत्य आहे. कारण हे सर्व लोकांनीच म्हणजे आमच्याही लहानपणापासून आम्ही ते बाब लक्षात घेतली आहे आणि पिंड तिथं विहीर आहे हे सत्य आहे. ते पुरातनकालीन ते मंदिर होतं. ते मंदिर गेल्या 5-6 वर्षाच्या अगोदर पावसानं पडलं आणि ते बाब अशी की ते मंदिर पडत असताना असं वाटलं होतं आम्हाला की ती पिंडसुद्धा विहिरीत पडली असेल. परंतु एक योगायोग म्हणा, चमत्कार म्हणा की ती मंदिर जसंच्या तसं खाली बसलं, पूर्ण साफ केलं. असं वाटलं होतं की पिंड खाली विहिरीत पडली असेल, परंतु तसं न होता मंदिराचा जो घुमट आहे तो घुमट बरोबर सरळ असा पडला आणि त्या घुमटाच्या खाली पिंड आणि नंदी या दोनच बाबीला सुरक्षा मिळाली. पूर्णतः काही नव्हता. आता ते मंदिराचं बांधण्याचं सर्व विश्वस्त मंडळांनी ठरवलं आहे आणि ते सुरू आहे. इतिहासामध्ये नोंद आहे की हरिजनासाठी महात्मा गांधी यांनी ही सगळ्यात प्रथम भारतातील मंदिर खुलं करून दिलं होतं. काय नेमका ठराव महात्मा गांधींनी आवाहन केलं होतं की हरिजनांसाठी मंदिर खुले करण्यात यावे. त्यावेळेस या गावाची लोकसंख्या 1100च होती आणि त्या काळातले विश्वस्तांची उच्च विचारधारा की त्यांनी त्यावेळेस ते मंदिर खुलं केलं. 2 मंदिरं खुले झाले होते. एक वर्धेचं बजाज मंदिर आणि एक आपल्या मुऱ्हादेवीचं. पण मुऱ्हादेवीचं हे सार्वजनिक न्यास असल्यामुळे हे विदर्भातलं पहिलं मंदिर आहे जे हरिजनांसाठी खुलं झालं आणि त्याची अधिकृत नोंद आहे. तहसीलदाराच्या उपस्थितीमध्ये हरिजनांना इथे मंदिरामध्ये प्रवेश घेतला. त्याचा अधिकृत रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि आता तीच परंपरा आजही चालू आहे. म्हणजे इथे जात धर्म पंथ पाळल्या जात नाही. सर्वांसाठी मंदिर खुलं आहे आणि लोकांना ती आता सवय पडलेली आहे. म्हणजे इथे तो विषयच येत नाही आणि इतक्या वर्षापासून कुठलाही प्रॉब्लेम त्यामुळे इथे उपलब्ध झाला नाही. ही परंपरा आजही चालू आहे आणि दर वर्षामध्ये 3 उत्सव असतात. एक नवरात्र, एक पौष नवमीचा एक कार्यक्रम असतो आणि एक चैत्र पौर्णिमेचा. तर चैत्र पौर्णिमेची मूळ यात्रा त्या दिवशी इथे बैलगाड्या असतात. 7 बैलगाड्या स्वासनीला पूर्ण भरून एकच माणूस ओढतो आणि देवीच्या मंदिरापासून बजरंगबलीच्या मंदिरापर्यंत नेऊन ते सोडतात. रात्री 12 वाजता तो उत्सव होतो. त्याला गाळपागाळ म्हणतो आमच्या भाषेत. तर गाळपागाळ निघतो आणि त्यानंतर तिथे समाप्ती होते. जवळजवळ 3 वाजेपर्यंत तो उत्सव चालतो. सजावट आहे हे आपणच करता पुजारी म्हणून, नेमकं काय सांगाल या संदर्भात संपूर्ण माहिती? मुर्रादेवी हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी स्थित असून त्या ठिकाणी महिलाच देवीची पूजा करतात. कारण या गावामध्ये देवीच्या आंघोळीला खूप महत्त्व आहे. इतर ठिकाणी जे शक्तिपीठ आहेत त्या ठिकाणी सगळे पुरुष मंडळी पूजा करतात. पण आमचं मुर्रादेवी एक गाव असं आहे तिथं स्त्रियाच पूजा करतात. आंघोळ करताना दरवाजे लावतात आणि पूजा करतात. इतर कोणीही करू शकत नाही. पुरुष वर्गाला परवानगी नाही आहे पूजा करण्याची. तर देवीच्या आंघोळीला मी फक्त एकटीच असते आणि सेवेकरी लोक असतात, बाया असतात, ते मला मदत करू लागतात. बाकीच्या स्त्रिया एकटीच मी देवीची आंघोळ करते. इतर महिला दुसऱ्या गावच्या आणि आमच्या गावच्या सुद्धा महिला आंघोळीसाठी हजर असतात. पूजा अर्चना किंवा आंघोळ करताय देवीची मला एकूण 20 वर्ष झाले. याच्या अगोदर माझी आजी, नंतर माझी आई आणि आता मी पूजा करते. माझ्या आजीने केली 40 वर्ष, आईने 30 वर्ष आणि मला 20 वर्ष झाले. आपलं संपूर्ण नाव? सौ पद्मा नंदकिशोर नवले. आपण काय म्हणून पूजा करतात? मी मंदिरात एक पुजारी म्हणून सेवा करते देवीची.
नवरात्राच्या 9 दिवसाच्या गावाच्या ग्रामपंचायत आता हे मी बोलत आहे मुरा ग्रामपंचायत कार्यालय मुरा बुजुर्ग येथून. इथं आमच्या गावच्या सरपंच आहेत संध्याताई शिवदास पखान, तसेच उपसरपंच आहेत त्रिशिलाताई वानखडे व सर्व सदस्यगण मुरा. आणि इथं आम्ही बसलेले आहे. हे माझ्या वहिनीच सरपंच आहेत आणि मी तंटामुक्ती अध्यक्ष अहिल्याबाई होळकर, तंटामुक्ती अध्यक्ष तथा समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ता. या गावामध्ये 9 दिवस देवीची नवरात्राची यात्रा भरत असते आणि या नवरात्रा यात्रेमध्ये आमच्या गावामध्ये बाहेरून खूप सारे लोक, हजारो भक्तगण देवीच्या दर्शनाकरता दररोज ये जा करत असतात. आणि या यात्रेमध्ये व्यावसायिकसुद्धा आपले स्टॉल घेऊन येत असतात. तर आमच्या यात्रेमध्ये 300 ते 400 व्यावसायिक दुकानधारक असतात आणि त्यांचं ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना प्लॉट वाटप करणे, त्यांना व्यवस्थित जागा देणे आणि या यात्रेचं पूर्ण नियोजन, पार्किंगची व्यवस्था, ही सर्व व्यवस्था ही ग्रामपंचायत सांभाळत असते. तसेच पाणी पुरवठा, पाणीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था यात्रेकरूच्या पिण्याकरिता आणि शुद्धरी मंडपाची व्यवस्था हे सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीनं होत असते. तसेच या यात्रेमध्ये केर कचरा, साफसफाई याकरता सुद्धा ग्रामपंचायत आवर्जून लक्ष देत असते आणि याकरता स्वीपर ठेवून ग्रामपंचायत पूर्ण परिसराची तथा गावाची स्वच्छता, तसेच विद्युतीकरण, फाट्यापर्यंत लाईटची व्यवस्था, ह्या सर्व गोष्टी ही ग्रामपंचायत करत असते. आणि या ग्रामपंचायत ह्या साऱ्या गोष्टी करत असताना सरपंच तथा आमच्या ग्रामपंचायतचे सचिव, बहादुरे साहेब, उपसरपंच, सदस्य हे सर्व या कामी गेल्या समजा 15 ते 20 दिवसापासून या कामी लागलेले आहेत आणि प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडत आहे. सरपंच असो, उपसरपंच असो किंवा आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते असो, प्रत्येकजण आमच्या गावात ही जी यात्रा भरते हे आमच्यासाठी अहोभाग्याची गोष्ट आहे. कारण हजारो लोक आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच इतर राज्यातून सुद्धा येत असतात. आपल्या लगतचे जे राज्य आहेत, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, MP या सर्व राज्यातून आपल्या इथं हजारो भक्त या यात्रेमध्ये येत असतात. आणि या यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे आणि आमच्या इथल्या या मातेचं, जगदंबा देवीचं असं एक मानल्या जाते सर्व भक्तांना की ही नवसाला पावणारी देवी आहे. म्हणून खूप सारे लोक या देवीला नवरात्रात समजा पूजण्याकरता किंवा आपला नवस बोलण्याकरता येतात. त्या भक्तांची गैरसोय झाली नाही पाहिजे, त्या भक्तांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्यांना व्यवस्थित मातेचं दर्शन झालं पाहिजे. याकरता ग्रामपंचायत सर्व भक्तांच्या सोयीकरता रस्ते असो, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो किंवा यात्रेकरूंना स्टॉल लावण्याची व्यवस्था, ही सर्व व्यवस्था ही ग्रामपंचायत चोखपणे आणि कर्तव्यदक्षपणे पार पाडत असते. त्याकरता सर्व आपल्या ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सचिव तसेच आमच्यासारखे कार्यकर्ते हे रातदिवस झटत असतात आणि कोणतीही भक्ताची गैरसोय झाली नाही पाहिजे याकरता प्रयत्नरत असतात. मी पद्माकर पखान, सामाजिक कार्यकर्ता तथा तंटामुक्ती. फिलहाल खबरों में इतना ही. बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज.